नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. सत्ता संघर्षाचा निकाल येत्या 3 ते 4 दिवसात. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचीही धाकधूक वाढली. नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता. येत्या 3-4 दिवसात होऊ शकते भेट. अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल येईल ते मी सांगू शकत नाही. पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना माहीत असेल, पवारांनी लगावला टोला. ज्यांच्या सभेला 500 लोकही उपस्थित राहत नाहीत त्यांच्यावरती प्रश्न विचारू नका. आमदार भास्कर जाधवांनी लगावला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला. शरद पवारांनी सहकार्याला दिलेला शब्द पाळला. भर पावसात सोलापुरातील लग्नाला उपस्थिती. मोर्चा चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण वाऱ्यावर. बेड मिळत नसल्यानं जमिनीवरती झोपून सुरू आहेत उपचार. आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांचा निरुत्साह. प्रवेशासाठी आजची अंतिम मुदत. आतापर्यंत जेमतेम निम्मेच प्रवेश. नगर तालुक्यातील बायजाबाई इथल्या जेऊर यात्रेमध्ये किरकोळ वादावादीचं दगडफेकीत रूपांतरण. 2 जण जखमी. दहा जवानांच्या हत्येच्या घटनेमध्ये सहभागी असलेल्या 7 माओवाद्यांना छत्तीसगड पोलिसांनी केली अटक. स्फोटामध्ये होता सक्रिय सहभाग. कंत्राटी क्षयरोग कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाला फटका. कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून कामबंद आंदोलन. पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना वादात. विविध सरकारी विभागांचा आक्षेप डावलून घाईघाईत निर्णय. महारेराच्या बनावट नोंदणीचं पेव. मुंबई महानगर प्रदेशातील ग्राहकांची फसवणूक सुरूच. $16,600 कोटींचा निधी उभारण्याचं एमएमआरडीए पुढे आव्हान. ठाणे बोरिवली भूमिगत मार्ग. आर्थिक सल्लागारासाठी निविदा. एमयूटीपी 3च्या प्रकल्पांना लवकरच वेग. एमएमआरडीएनं दिले 100 कोटी. मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर. शिक्षक भरतीचा नवा मुहूर्त ऑगस्टमध्ये. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ऍक्टिव्ह. उल्हासनगरात चारित्र्यावरती संशय घेत भावानं बहिणीला केली अमानुष मारहाण. मारहाणीत बहिणीचा मृत्यू. पोलिसांनी केली नराधम भावाला अटक. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज थंडावणार. 10 तारखेला होणारे मतदान. केरळमध्ये पर्यटकांची बोट उलटली. 21 जणांचा मृत्यू. पंतप्रधानांनी शोक व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना केली 2 लाखांची मदत. येत्या प्रजासत्ताक दिनी नारी शक्तीचं दर्शन. कर्तव्यपथावरती केवळ महिला सैनिकांचं संचलन होण्याची शक्यता. मणिपूरमध्ये संचारबंदी शिथिल. जनजीवन पूर्वपदावरती येण्याची शक्यता.
सोन्याचे भाव गगनाला भिडले. मागणी कमी झाल्यानं आयात 24% घटली. ग्राहकांनी फिरवली दागिने खरेदीकडे पाठ. अटीतटीच्या लढतीत हैदराबादकडून राजस्थानचा 4 विकेट्सनं पराभव. अखेरच्या 2 षटकात रंगलेला थरार हैदराबादनं जिंकला. आणि आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता आणि शिंदे गटातील आमदारांची अपात्रता याबाबत सर्वोच्च न्यायालयाचं 5 सदस्यीय घटनापीठ येत्या 3 ते 4 दिवसात निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचं याच आठवड्यात भवितव्य निश्चित होण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांची धाकधूक सुद्धा वाढली आहे. अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल येईल ते मी सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीस जर पुन्हा येईन म्हणतायत तर मग त्यांना निकालाबाबत माहिती असेल असा टोला शरद पवारांनी लगावला. जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार येत्या 4 दिवसात उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती भेट घेणार आहेत आणि या बैठकीत देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठी विशेष बैठकीचं आमंत्रण देणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवरती टीका केली. नारायण राणेंची आता कीव देखील येत नाही असं भास्कर जाधव म्हणाले. राजकीय जीवनातील 40 वर्षात विविध प्रकारचे अनेक पैलवान माझ्या अंगावरती आले. त्या सर्वांना मी लाल माती दाखवली. प्रत्यक्ष कुस्ती मला खेळता येत नसली तरी राजकारणात अनेकांची कुस्ती खेळतो आणि खेळेन सुद्धा असं विधान भास्कर जाधवांनी केलंय. चिपळूण शहरातल्या खेरडी परिसरात सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंच्या पुतण्याच्या लग्नासाठी शरद पवारांनी पावसात हजेरी लावली. भर पावसात शरद पवारांनी नवदाम्पत्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मोचा चक्रीवादळामुळे राज्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या वादळामुळे पूर्व किनारपट्टीतील राज्यांना 11 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज असून बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेड उडून गेली आहे. यात 13 जण जखमी झाले तर वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जवळपास 35 लाखांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं आनंद व्यक्त केला. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं डीजे लावून भन्नाट डान्स केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. तसंच फळभाज्यांना फारशी मागणी नसल्यामुळे टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि शेवग्याच्या दरात घट झाली आहे. तर दुसरीकडे घेवड्याच्या दरात वाढ झाली असून इतर फळभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर सलग दुसऱ्या आठवड्यात 10% वाढलेत. लग्न समारंभात सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. अशात दरातही वाढ झाल्याचं समोर आलंय. फळबाजारात डाळिंब, चिकू, लिंबाच्या दरात घट झाली असून कलिंगड, खरबुजाच्या दरात वाढ झाली आहे. पपई, अननस, संत्री, मोसंबीचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे रसाळ फळांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णालयात रुग्णाला झोपायला बेड मिळत नसल्यामुळे एका बेडवरती 2-2 रुग्णांना झोपावं लागतंय तर काहींना बेड अभावी जमिनीवरती झोपावं लागतंय. क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारात जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे आरोग्य विभागातले सुमारे 2200 कर्मचाऱ्यांनी 1 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. विविध मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं असून त्याचा मोठा फटका राज्यातल्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाला बसतोय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यात पालकांचा निरुत्साह असल्याचं दिसून येते. प्रवेशासाठी 94,700 जागा उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ 48,000 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचं दिसून येत आहे आणि या प्रवेशासाठी आज अंतिम मुदत आहे.
उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त ऑगस्ट महिन्यात निघालाय. सध्या कार्यरत शिक्षकांची संच मान्यता 15 मे पर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ऍक्टिव्ह करण्याचं नियोजन करण्यात आलंय. अहमदनगरमध्ये बायजाबाई जेऊर यात्रेत शेवटच्या दिवशी मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. वादावादीचं रूपांतरण दगडफेकीत झालं. यात 2 जण जखमी झालेत. दहा जवानांच्या हत्येच्या घटनेमध्ये सहभागी असलेल्या 7 माओवाद्यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली. 26 एप्रिलला दंतेवाडा जिल्ह्यात अरणपूरच्या जंगलात माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 10 जवानांसह 11 जणांचा मृत्यू झाला होता. परभणीतल्या जिंतूरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान आगीचा भडका उडाला. यात 8 ते 10 जण जखमी झालेत. लहुजीनगर भागामध्ये एका घरात ही घटना घडली. जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव शहरात कापड दुकानाला आग लागली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संग्रामपूर तालुक्यातील टुणकी गावामध्ये देशी दारू दुकानाविरोधात रामकृष्ण झालटे यांनी उपोषण केलं होतं. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं तहसीलदारांनी त्यांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि येत्या 8 दिवसात देशी दारू दुकान रद्द करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं देखील सांगण्यात आलंय. मध्य रेल्वेनं माल वाहतुकीतून कोट्यवधींची कमाई केली आहे. एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.91% वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये 74.2 लाख टन माल वाहतूक झाली असून त्यातून रेल्वेला 771.50 कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळालंय. पुणे महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गावरील काम पूर्ण करण्यात आलंय. या दोन्ही विस्तारित मार्गांची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी सुरू असून आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गावरती सेवा सुरू होईल अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. अन्य विभागांच्या महसुली स्रोतातून रस्ते बांधणीसाठी पैसे उभारल्यास त्या विभागातील विकास कामांवरती विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त करतानाच राज्य रस्ते विकास महामंडळ असताना नव्या महामंडळाची गरज काय असा आक्षेप वित्त नियोजन विभागाने घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई महानगर प्रदेशात महारेराच्या बनावट नोंदणीचा पेव फुटल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. बेसुमार पद्धतीनं सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांसाठी बनावट नोंदणी दाखवली जात असल्यामुळे ग्राहकांची लूट सुरूच असल्याचं चित्र आहे. ठाणे बोरिवली भूमिगत मार्गासाठी 16,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी उभारण्याचं मोठं आव्हान MMRDAला पेलावं लागणार आहे. त्यामुळेच कर्ज उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी MMRDAनं निविदा मागवल्यात. MUTP टप्पा 3च्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता. MUTP 3A प्रकल्पासाठी MMRDAकडून 100 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती MRVCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुणे विमानतळावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने तिथल्या अडचणी सुद्धा वाढत आहेत. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. प्रवाशांकडून वारंवार तक्रारीचा सूर आळवला जात असताना विमानतळ प्रशासनाकडून मात्र कोणतीही पावलं उचलली जात नसल्याचं दिसतंय. एसटी नेमकी कुठे पोहोचली, कुठे थांबली आहे याची त्याच क्षणी माहिती मिळावी यासाठी एसटी महामंडळानं सर्व बसमध्ये VTS यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही 5,000 बसेसमध्ये VTS यंत्रणा बसवणं बाकी आहे. साधारणतः 2 महिन्यानंतर एसटीचं लाईव्ह लोकेशन कळणार आहे. एकीकडे तिकिटाच्या आरक्षणातून आगाऊ रक्कम घेताना संबंधित प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानंतर सुद्धा विशिष्ट रक्कम कपात करून रेल्वे प्रशासन आपली तिजोरी भरतंय. रद्द झालेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेनं 24,26 लाख रुपये पदरात पाडून घेतले. बेशिस्त प्रवाशांना चाप बसावा म्हणून मोठ्यानं बोलू नका अशा सूचना बेस्ट बसमध्ये लावण्याचा निर्णय उपक्रमानं घेतला. मात्र 13 दिवस उलटूनही या परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी आणखी काही आठवड्याचा अवधी लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महिलांना घरूनच एसटीचं ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यास अडचणी येत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता घरी बसून तिकीट बुकिंग करणं शक्य झालंय. लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज मिळू शकते. 1 जुलैपासून महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाचा ट्रॅक्टर चोरीला गेलाय. माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता. सातारा परिसरातील तंत्रज्ञानगर इथे उभा करून ठेवलेला ट्रॅक्टर अज्ञातांनी चोरलाय.
12 वर्षांच्या मुलीच्या हत्येनं उल्हासनगर शहर हादरून गेले. धक्कादायक म्हणजे या मुलीची हत्या तिच्या सख्ख्या भावानं केली आहे. मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन या भावानं सलग 4 दिवस तिला लाथाबुक्क्यांनी आणि स्टीलच्या पकडनं बेदम मारहाण केली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. यंदा झालेल्या प्राणीगणनेमध्ये तुंगारेश्वर अभयारण्यातून हिंस्र बिबट्याचं लुप्त झालं असून मुंगूस आणि रानमांजरांचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आलंय. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात वन विभागाकडून पारंपरिक पद्धतीनं प्राणीगणना केली जाते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सोनं तस्करीचा नवा प्रकार समोर आलाय. विमानतळावरती 3.5 किलो सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 11 जणांना DRIनं ताब्यात घेतलंय. भाववाढ तसंच सततच्या उतार चढावामुळे सोन्याची मागणी 17% घटली आहे. याचा सोने आयातीवरती मोठा परिणाम झाला असून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 24% आयात घटल्याचं समोर आलंय. भर उन्हाळ्यात सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मे महिन्यात सुद्धा ऊन तापलेलं नाही. त्यामुळे एसी, कूलर आणि फ्रीज विक्रेत्यांना घाम फुटलाय. या उत्पादनांची विक्री सुमारे 15% घटली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे हॉटेलमधील जेवण महाग झालंय. शाकाहारी थाळी 9% तर बिगर शाकाहारी थाळी 32% महाग झाली आहे. क्रिसेलनं या संदर्भात अहवाल सादर केलाय. गव्हाचं पीठ आणि LPGचे दर वाढले असल्यामुळे थाळी स्वस्त होण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईच्या बोरिवलीमध्ये अनोखी चोरीची घटना समोर आली आहे. 2 चोरांनी चक्क झाडाच्या मदतीनं इमारतीच्या 4थ्या मजल्यापर्यंत मजल मारली आणि एका घरातून 1,90,000ची रोकड आणि 4.5 लाखांच्या दागिन्यांवरती डल्ला मारला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. मुंबईच्या गोरेगाव इथे रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. या वादातून रिक्षाचालकानं थेट चाकू काढून हल्ल्याची धमकी दिली आणि यावेळी ऑटोमध्ये एक महिला बसली होती. गोरेगाव पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. डोंबिवलीमध्ये खड्ड्यांविरोधात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना आंदोलन केलं. यावेळी खड्डेमय रस्त्यावरती स्वर्गाचं प्रवेशद्वार अशा आशयाचे फलक लावून पालिकेचं लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात झालेत. पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा खड्डे बुजवण्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. विरार पश्चिमेला नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षांपासून विरार पश्चिमेला नागरी आरोग्य केंद्र बोळींज ते बोळींज या परिसरामध्ये पाणी भरण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यावरती उपाययोजना म्हणून रस्त्याची उंची वाढवावी, तसं संपूर्ण रस्ता व्यवस्थित बनवून त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी नागरिकांनी केली. शरद पवार यांनी निवृत्तीच्या घोषणेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते. ते दिल्लीला गेल्याच्याही बातम्या आल्या. तर आपणच त्यांना न येण्यासाठी सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी सुद्धा साहेबांच्या सांगण्यामुळेच गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण दिलं. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.